चेहऱ्यावरील खुणा काय सांगतात? म्हणतात ना, देव प्रत्येक माणसाला वेगळ्या ओळखीने घडवतो. कोणाच्या चेहऱ्यावर छोटासा व्रण असतो, कुणाच्या कपाळावर जन्मखून, तर कुणाच्या गालावर एखादा जुना डाग. तुम्ही कधी विचार केला आहे का, या खुणा फक्त अपघाताची आठवण असतात का, की ते आपल्या स्वभाव, संघर्ष, नशीब आणि आयुष्याबद्दल संकेत देत असतात? काही लोकांच्या चेहऱ्यावरच्या खुणा त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगतात, कारण चेहरा फक्त दिसत नाही तर बोलतही असतो. नमस्कार, आज आपण जाणून घेणार आहोत चेहऱ्यावरील व्रण, जन्मखुणा आणि इतर खुणांचं रहस्य. सामुद्रिक शास्त्र त्याबद्दल काय सांगतं, आणि शेवटी मी तुम्हाला एक असा पारंपरिक संकेत सांगणार आहे जो जुने लोक भाग्याची खूण म्हणून मानायचे. भारतीय सामुद्रिक शास्त्रामध्ये चेहऱ्यावरील प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिले गेले आहे. डोळे, कपाळ, ओठ आणि अगदी छोट्या खुणांनाही. कारण असं मानलं जातं, माणसाच्या चेहऱ्यावर त्याच्या अनुभवांची छाप उमटत असते. जुनी म्हण आहे, जखम शरीरावर असली तरी कथा मनातली असते. काही खुणा संघर्ष दाखवतात, काही आत्मविश्वास, तर काही खुणा खूप भावनिक स्वभावाचं संकेत देतात. जर एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर व्रण किंवा जुनी खूण असेल, तर सामुद्रिक शास्त्रानुसार अशा लोकांनी आयुष्यात लवकर जबाबदाऱ्या घेतलेल्या असतात. हे लोक लहानपणापासून संघर्ष पाहतात आणि त्याच संघर्षामुळे ते खूप मजबूत बनलेले असतात. तुम्हाला अशी व्यक्ती आठवते का, की जिच्या कपाळावर खूण आहे आणि जी खूप जिद्दी स्वभावाची आहे? एक छोटासा अनुभव. एक गृहस्थ माझ्याकडे आले होते. त्यांच्या कपाळावर जुन्या जखमेची खूण होती. ते हसत म्हणाले, लहानपण खूप कठीण गेलं, पण आज ते स्वतःच्या मेहनतीने मोठं नाव कमावून बसले होते. कधीकधी जखमेची खूण कमजोरी नाही, तर संघर्षातून उभं राहण्याचं प्रतीक असतं. गालावरील खुणा भावनिक स्वभावाशी जोडल्या जातात. अशा लोकांना नात्यांची खूप किंमत असते. ते पटकन कुणाशी जोडले जातात, पण मनातून खूप संवेदनशील असतात. छोटीशी गोष्ट त्यांना दुखावू शकते. जुने लोक म्हणायचे, हसरा चेहरा आणि आतून ओलसर मन. तुम्हाला अशी व्यक्ती आठवते का, जी सगळ्यांसमोर हसते पण एकटी असताना खूप काही मनात ठेवते? हनुवटीवरील खूण. जर हनुवटीवर व्रण किंवा डाग असेल, तर सामुद्रिक मान्यतेनुसार अशा लोकांमध्ये हट्ट किंवा जिद्द जास्त असते. हे लोक सहज हार मानत नाहीत. एकदा एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण करून दम घेतात. पण कधीकधी या छट्टामुळे नात्यांमध्ये तणाव येऊ शकतो. नाकाजवळील खूण स्वाभिमान आणि आत्मविश्वासाशी जोडल्या जातात. अशा लोकांना स्वतःचा मान खूप प्रिय असतो. ते मदत करतात पण अपमान सहन करत नाही. एक पारंपरिक म्हण आहे, नाक उंच ठेवणारा माणूस मनानेही मजबूत असतो. डोळ्यांजवळील खुणा भावना आणि संवेदनशीलतेशी जोडल्या जातात. अशा लोकांच्या मनात खूप प्रेम, आपुलकी असते, पण हे लोक भूतकाळातील गोष्टी लवकर विसरू शकत नाही. कधीकधी त्यांच्या डोळ्यात जुने दुःख दिसून येतं. एक छोटासा अनुभव सांगते. एक महिला नेहमी आनंदी दिसायच्या, पण त्यांच्या डोळ्याजवळ एक जुनी खूण होती. बोलता बोलता त्या म्हणाल्या, लोकांना वाटतं मी खूप मजबूत आहे, पण काही जखमा आयुष्यभर राहतात. त्या दिवशी पुन्हा जाणवलं, चेहऱ्यावरील काही खुणा फक्त त्वचेवर नसतात, त्या मनावर असतात. पूर्वी जन्मखुणांना खूप गूढ मानलं जायचं. काही लोक म्हणायचे ही मागच्या जन्माची खूण असते, तर काहींच्या मते ती विशेष भाग्याचं संकेत असतं. सामुद्रिक शास्त्र असं सांगतं की जन्मखूण ही व्यक्तीच्या स्वभावातील एखाद्या ठळक गुणाचं प्रतीक असू शकतं. सामुद्रिक शास्त्रानुसार काही खुणा खूप शुभ मानल्या जातात. एखादी स्वच्छ किंवा नैसर्गिक खूण असेल, चेहऱ्यावर संतुलित दिसणारा एखादा डाग असेल, डोळ्याजवळ सौम्य खूण असेल किंवा कपाळावर हलकी जन्मखूण, असं मानलं जातं की या खुणा संघर्षातून मिळालेल्या शक्तीचं प्रतीक असू शकतात.
जर तुम्हाला असं वाटत असेल की चेहऱ्यावरच्या खुणांमुळे आत्मविश्वास कमी होतो, तर नकारात्मकता कमी करण्यासाठी काही सोपे उपाय देखील आहे. एक म्हणजे स्वतःचा स्वीकार करा. आरशात स्वतःकडे प्रेमाने पहा. सकारात्मक विचार ठेवा. ध्यान आणि प्राणायाम करा. स्वतःची तुलना इतरांसोबत अजिबात करू नका, कारण खरी सुंदरता चेहऱ्यात नसते, तर आत्मविश्वासात असते. लक्षात ठेवा, चेहऱ्यावरील प्रत्येक खूण काहीतरी सांगत असते. काही खुणा संघर्षाच्या असतात, काही प्रेमाच्या, काही वेदनेच्या, तर काही जिद्दीच्या. पण त्या खुणा तुमचं भविष्य ठरवत नाही, त्या फक्त तुमच्या प्रवासाची आठवण असतात. कारण माणसाची खरी ओळख त्याच्या चेहऱ्यावर नाही, तर त्याच्या स्वभावात असते. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला चेहऱ्यावर खूण असलेली अशी एखादी व्यक्ती आठवते का, जिचा स्वभाव या वर्णनासारखा आहे? आणि तुम्हाला काय वाटतं, चेहऱ्यावरील खुणा खरंच काही संकेत देतात का? अशा ज्योतिष, सामुद्रिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.